आज आम्ही अष्टविनायक यात्रेला सकाळी पहाटे 5 वाजता सुरुवात करतोय. पुण्यापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी करा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे. अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्त्वाचं देऊळ असून याला 4 प्रवेशद्वार आहेत. मंदिरात प्रवेश करताच भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती. मात्र येथे आल्यावर या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले. मोरेश्वराचे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून बहामणी काळात बांधले गेले आहे. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूनी मनोरे आहेत. गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची, पूर्वभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे म्हणतात की ब्रह्मदेवाने 2 वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली, म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली. सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळ व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनवलेली आहे. यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या अष्टविनायक गणपतीकडे. मोरगावहून 2 तासांच्या अंतरावर सिद्धटेक हे मंदिर आहे. तिथे पोचण्यासाठी चौफुला पाटस मार्गे प्रवास करावा लागतो. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनी ही सिद्धी प्राप्त केली होती. सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती 3 फूट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय विजय यांच्या पितळेच्या मूर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या 5 प्रदक्षिणा करणे हे अतिशय लाभदायक आहे.